हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा व्लॉग आहे उज्जैन आणि ओंकारेश्वर ट्रिपचा, जो की असणार आहे 3 डेजचा. तो मी एकाच पार्टमध्ये बनवला आहे तो. तर ही ट्रिप होती माझी लहानपणापासूनची मैत्रीण ज्ञानेश्वरी, तिच्यासोबत. आमचं खूप आधीपासूनचं स्वप्न होतं दोघींचं की आम्ही एकतरी ट्रिप अशी लांब स्टे सोबत करावी. सो ती फायनली डन झाली. ती होती उज्जैनची. आम्हाला स्वप्नात पण वाटलं नव्हतं की आम्ही ज्योतिर्लिंगामध्ये जाईल आमची फर्स्ट ट्रिप करायला. त्यानंतर डे 1 तर आमचा ट्रेनमध्येच गेला. थंडी प्रचंड होती, आपल्यापेक्षा तिकडे खूप थंडी होती. त्यानंतर आम्ही रूमला जाऊन फ्रेश वगैरे होऊन निघालो उज्जैन दर्शनाला. सगळ्यात पहिलं आमचं होतं ते काळभैरवनाथ मंदिर. तिथे असं होतं की दारूचा प्रसाद चढवायचा असतो त्यांना. सो आम्ही दारू घेतली होती तिथे प्रसादासाठी. इथे पण आमचा 1.5-2 तास गेला, गर्दी खूप होती. काळभैरवनाथमध्ये आमचा खूप वेळ गेला, 1.5-2 तासाच्या वरती आम्ही लाईनमध्येच होतो. त्यानंतर संध्याकाळी आम्ही निघालो महाकालेश्वरच्या दर्शनासाठी. तिथे पण आम्हाला वाटलं होतं की वेळ लागेल, पण आमचं 1-1.5 तासात दर्शन झालं. तर तुम्ही आत्ता तसं बघितलं की आम्हाला संध्याकाळच्या टायमाची आरती भेटली होती महाकालेश्वरची. सो आम्हाला खूप नशीबवान समजत होतो की आम्हाला आरती भेटली. आणि राहिला विषय मोबाईलचा, तर मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहेत, पण आम्ही डोळ्या चुकून नेला होता मोबाईल त्यांचा. त्यानंतर आम्ही हे महालोकचे स्टॅच्यू जे आहेत ते बघायला गेलो होतो. तर त्यानंतर आमचा डे 3 स्टार्ट झाला होता, जो की होता ओंकारेश्वरचा. तर सकाळी 6 वाजता आम्ही ओंकारेश्वरला जायला निघलो. तर मला जास्त व्हिडिओ बनवता नाही आले, कारण काही ठिकाणी मोबाईल अलाउड होता, काही ठिकाणी नव्हता. त्यामुळे जेवढ्या बाईट्स भेटल्या तेवढ्या मी घेतल्या. सो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्लॉग लवकरच येईल, जो की असेल कोल्हापूर शूटचा. सो स्टे ट्यून गाईज. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.